अहिल्यानगर महापौरपदी ज्योतिताई गाडे, उपमहापौरपदी धनंजय जाधव बिनविरोध। अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यामध्ये महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योतिताई गाडे तर उपमहापौरपदी भाजपाचे धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। महापौर पदासाठी ज्योतिताई गाडे यांना सूचक म्हणून नगरसेवक गणेश भोसले तर अनुमोदन अविनाश घुले यांनी दिले। उपमहापौर धनंजय जाधव यांना सूचक निखिल वारे तर अनुमोदन वाकळे यांनी दिले। यावेळी महापालिका आयुक्त यशवंत डांगे, नगर सचिव मेहर लहारे यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी यावेळी मार्गदर्शन करताना पदाधिकारी व प्रशासनाने समन्वयाने काम करून शहर विकासाला गती द्यावी, पार्किंग व वाहतूक कोंडीसारखे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन व आरटीओ यांनी संयुक्तपणे उपाययोजना कराव्यात, तसेच न्यायालयाच्या निर्देशानुसार अनाधिकृत होर्डिंग्स व बॅनर हटविण्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन केले। नूतन महापौर ज्योतिताई गाडे यांनी शहरातील मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत तत्काळ कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले। सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करणारे काम उभे करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। उपमहापौर धनंजय जाधव यांनी सर्वांचे आभार मानले। कार्यक्रमास माजी महापौर, माजी उपमहापौर तसेच अनेक नगरसेवक, नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगर महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर पदासाठी जी निवड प्रक्रिया होती ती आपण महापालिकेच्या जीबी हॉलमध्ये केली आहे आणि त्याच्यात महापौर पदासाठी एकच नॉमिनेशन प्राप्त झालं आणि उपमहापौर पदासाठी पण एकच नॉमिनेशन पत्र प्राप्त झालं आणि दोन्ही नॉमिनेशन पेपर्स आहेत ते वैध झालेले होते आणि त्या हिशोबाने महापौरपदी ज्योती गाडे मॅडम तसेच उपमहापौरपदी धनंजय जाधव साहेब यांची निवड महापालिका सदनात करण्यात आलेली आहे। फेब्रुवारी सकाळी 11 वाजता माननीय जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माननीय महापौर, माननीय उपमहापौर या पदाची निवडणूक संपन्न झाली। सौ ज्योतिताई गाडे यांची महापौरपदी तर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे। महापालिका प्रशासनाच्या वतीनं मी दोघांचे अभिनंदन करतो आणि पुढील कामासाठी त्यांना शुभेच्छा देतो। येणाऱ्या भविष्यामध्ये या शहरामध्ये कचरा व्यवस्थापन असेल किंवा ज्या गोष्टीचा उपद्रव होतोय जास्त की कुत्र्यांचा प्रश्न असेल, डुकरांचा प्रश्न असेल, जनावरांचा प्रश्न असेल, अतिक्रमण आहे किंवा बेशिस्त वाहतूक आहे, यावरती आम्ही जास्तीत जास्त सर्व नगरसेवक यांना हाताशी घेऊन आम्ही काम करणार आहोत। आणि दुसरा प्रश्न असा आहे की अहिल्यानगर महापौर पदाच्या पदावरून एक वादंग निर्माण झाला आहे। कुठेतरी जे आता महापौर झाले त्यांनी सर्वसाधारण महिलेतून नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली आणि महापौरसाठी कुणबीचं प्रमाणपत्र जोडलं, असं एकंदरीत त्याच्यावरून काही पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली। काय सांगाल त्या संदर्भात? ते प्रमाणपत्र तपासलं काय? त्यांनी जे ऑब्जेक्शन घेतलेले आहेत ते चुकीचे आहेत। या बाबतीमध्ये कायदे नियम स्पष्ट आहेत। महापौर पद आहे, ह्या महापौर पदासाठी फक्त हे आरक्षण आहे। त्यामध्ये ओबीसीचा दाखला असणे आणि ओबीसीची व्हॅलिडिटी असणे हे बंधनकारक आहे। इतर ओपन किंवा खुल्या प्रवर्गातून निवडून आला म्हणून महापौर पदाचं इलेक्शन कंटेस्ट करता येणार नाही असं जे आहे त्यांचं जे म्हणणं आहे ते चुकीचं, बेसलेस आहे। कायद्यामध्ये ते अभिप्रेत नाही। आज माझे अहिल्यानगर शहराच्या प्रथम महापौरपदी निवड झाली आहे। त्यामुळे मी आज माझे वडील आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप व सुजयदादा विखे पाटील यांना प्रथम मी धन्यवाद व्यक्त करते आणि या सर्वांना समोर ठेवून आदर्श माझा मी चांगल्या प्रतीचे काम करेल असा विश्वास व्यक्त करते। आणि तुमचं पहिलं प्राधान्य कशाला राहील? काय आता आपल्या नगर शहरात
संग्राम भाई यांच्या माध्यमातून, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून म्हणजे 80% रोडचे नंतर प्रथम मी शहराची, आता मला एवढं काही माहित नाही त्याच्यामुळे प्रथम मी पहिले पाहणी करेल, जिथं काही ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे माझ्या सर्व सहकारी नगरसेवक नगरसेविकांना सोबत घेऊन, महापौर उपमहापौर साहेब असतील त्यांना सोबत घेऊन मी काम करण्याचा प्रयत्न करेल.